हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी इकडं बुंदी करायसाठी बेटर बनवत आहे। म्हणजे आजचा वार रविवार आहे आणि आज रात्री 12 वाजता आपल्या घरी गौरी आगमन होणार। तर जेही फराळाचं आहे मी आणखीन काही बनवलेलं नाही आहे। म्हणजे काल पण बनवायचा विचार होता, काय गोंधळ झाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केले, यांच्या तब्येतीमुळे सगळं आडपाय येत आहे। पण सणवार जे आहेत ना ते आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे जशा पद्धतीने आपण वर्षाला करतो तशाच पद्धतीने मी केलेला आहे। तर इकडे बुंदीसाठी मी बेटर बनवून ठेवलेला आहे। म्हणजे या गिलासाने 2 गिलास मी बेसन घेतलेलं आहे। यामध्ये बुंदीसाठी म्हणजे हे लाडूसाठी बुंदी बनतील आणि खारा जी बनतो ना आपण त्याच्यासाठी कडक बुंदी बनवणार आहे, म्हणजे दोन्ही प्रकारचे। आता मी इकडे चकलीसाठी पीठ मळत आहे। तर हे पीठ मी कशा पद्धतीने केलं म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। 2 गिलास तांदूळ धुवून मी भाजून घेतलेले आहेत आणि 1 गिलास मी चना डाळ भाजून दळून आणलेला आहे। तेच पीठ मी 1 ते 1.5 गिलास घेतलेला आहे। आता यामध्ये मसाले टाकलेले आहेत, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर आणि जिरा आणि ओवा हाताने घासून टाकलेला आहे। फ्लेवर छान येतो त्यानं आणि पचनाला पण छान असतं। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, छान मिक्स केलं। आणि हो, तीळ असले तर जरूर टाका। मी अगोदर पीठ मळलेलं होतं काल पण मी त्याची चकली बनवली नाही, तीळ वगैरे सगळं टाकलेलं होतं। कारण अचानकच घरी आले मग तेलाचा वास वगैरे येईल, त्यांना तब्येत आणखीन बिघडू शकते म्हणून मी ते सगळं ठेवलं आणि त्याच पिठाचे मी थालपीठ बनवलेलं होतं। पण आता तीळ संपले, जितके होते तितके मी टाकलेले होते। आहेत बाकीचे काळे तीळ आहेत, आता वरती डब्बा आहे तर असू दे म्हणलं। तर तसंच मी मळलेलं आहे, थोडंसं तेल टाकून छान मी चोळून घेतलं आणि मळून ठेवलेलं आहे। एक कपडा किचनमध्ये मी ठेवत असते हात पुसण्यासाठी कॉटनचा, कारण आपण घडीघडला पाण्यात हात घालतो, हात धुवत असतो, पुसण्यासाठी एक कपडा लागतो। तर भाज्या काय काय आलेल्या ते मी काढत आहे। टमॅटो म्हणजे 16 भाज्या, हे सगळं आजच मी आणायला लावलेलं आहे। कारण काय गोंधळ आहे, दिनेश पण आजकाल इतका बिझी झालेला आहे, म्हणजे गॅरेजमध्येच असतो तो दिवसभर, कारण यांची तब्येत ठीक नाही आहे। त्यामुळे आज ही दवाखान्यात गेलेत उदगीरला। तुम्ही विचारतही होता की ताई दादांची तब्येत आता कशी आहे, तर खूप काळजीपूर्वक कमेंट देतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे। तर आता बरी आहे, म्हणजे दवाखान्यात दाखवून आलेले आहेत, आता बरी आहे, तितकं हे नाही। आता इथं आम्ही दाखवत होतो तर तब्येत जे आहे ना, म्हणजे टॅबलेट घेतलं कमी व्हायचं आणि जसं त्याचं पावर संपलं तसं वाढायचं, ते ताप वगैरे असं व्हायचं, पण आता व्यवस्थित आहे। तर आज फराळीमध्ये मी काय काय बनवत आहे, बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू आणि करंजी मी काल बनवलेली, चकली बनणार आहे, खारा बुंदी बनवणार आहे। म्हणजे जास्त मी बनवत नाही कारण वेळेची कमी, आता वेळ तितका नाही। 2 वाजले दुपारचे, परत मग आज गणपती विसर्जन आहे, परत गौरी आगमन, गौरी काढायची आहेत, पुंजायचं आहे, तर हे सगळं आहे धावपळ। त्यामुळे 1-1.5 तासामध्ये जितकं होईल तितकं मी बनवणार आहे, जास्त प्रमाणात बनवत नाही। अगोदर तर काही बनवायचं विचारच नव्हतं, वाटत होतं की आज उद्या पुरणपोळीचा नैवेद्य करून दाखवा, पण वर्षाला जशा पद्धतीने बनवतो तसं म्हणजे थोडंसं सोनं वाटत होतं। म्हणजे असं वाटतं काय विसरले, काय मी चुकत आहे, असं एक मनाला एक संकोच वाटतो ना। हे बरोबर आहे की आपली तब्येत ठीक नाही, हे नाही, खूप सारी कारणं आहेत, तरी पण जे आहेत आपले नियम ते तशा पद्धतीने केलं पाहिजे। नाही तरी काय होतं ना, नंतर खूप पछतावा होतो, मनाला एक हे वाटतं की काय मी चुकलेली आहे, मी वर्षाला करते तशा पद्धतीने केलं, थोडंसं वाटत असतं। त्यामुळे मी तर थोडं जास्त करत नाही, सगळं कमी प्रमाणात करत आहे। फक्त 11 असे लाडू मी बनवणार आहे। तर इकडे रवा पण मी किती घेतलेला आहे, हे बारीक रवा आहे जो पॉकेटमधला येतो, तर ते रवा मी तुपात भाजलेला आहे, म्हणजे आरामात 10 ते 15 मिनिटे लागलीत कमी गॅसवरती भाजण्यासाठी। आणि चाचणी मी बनत ठेवलेली आहे आणि यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकलेले, जसं काजू, बदाम, मनुके, पिस्ता हे सगळं टाकलेलं आहे आणि चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकलेले, म्हणजे चव छान येते। 1 चमचा विलायची पावडर टाकली, मिक्स करून ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये चाचणी टाकायची आहे, पण चाचणी आणखीन बनलेली, म्हणजे 1 तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे। 1-2 वेळा चेक केलं मी, थोडंसं पाणी जास्त पडले त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे। असो, तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते। एक 5 मिनिटे आज आमक टमक करायला नको, एक सलग कामं करत आहे मी। म्हणजे आता 1-2 दिवस ना इतके धावपळीचे आहेत, मला कुठेही थकायचं नाही आहे। तर जोपर्यंत की चाचणी बनत आहे तोपर्यंत जी भांडी क्लीन झाली होती सगळी मी रॅकला लावलेले आहेत आणि लोखंडी चाळणी मी आणून ठेवली, जी छोट्या होलची आहे, कारण हीच आहे माझ्याकडे बुंदी गाळण्यासाठी। म्हणजे जी बुंदी गाळायचं असतं ना ते पण भेटतं आपल्याला, ते होतं पण माझ्याकडे, पण मी कुणाला दिलं मला आठवण नाही, ते ताई परत आणून दिलेल्या नाही आहेत, हरवलेला आहे, त्यामुळे या चाळणीवरतीच मी करत आहे। थोडेसे होल मोठे आहेत पण काही हरकत नाही, आता ऑप्शन नाही, हेच आहे माझ्याकडे। तर इकडे बघू शकता 1 तारी चाचणी बनलेली आहे। मी भाजलेल्या रव्यामध्ये ओतलं आणि मिक्स करून ठेवलं, म्हणजे चाचणी मी जास्त प्रमाणात बनवली। यामध्येच मी बुंदीचे लाडूही बनवत आहे, म्हणजे संग सगळी कामं करत आहे मी, कारण जास्त प्रमाणातही बनवायचं नाही, दिवाळी येतच आहे, तेव्हा खूप साऱ्या रेसिपी बनणार आहेत आणि तेव्हा दीपक पण येणार आहे। पण आता ना म्हणजे यांची तर वेळ ठीक नाही आहे, दिनेश पण घरी राहत नाही, जेवण झालं की नंतर त्याचं काही खायचं मन होत नाही, जास्त प्रमाणात बनवलं तर कोण खाणार आहे हे पण आहे ना। तर गौरीसाठीच स्पेशली हे सगळं बनत आहे।
तर इकडं रवा लाडूसाठी जे आहे ना, आता मिश्रण मी बनवून ठेवलेलं एक 5-10 मिनिट किंवा एक अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे ते आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचं आहे. आता अगोदर मी इकडं बुंदी गाळून घेते. तर हे बेसन जे आहे ना, एक 15 मिनिट भिजलेलं आहे. यामध्ये खाण्याचा सोडा किंवा मीठ काहीच टाकायचं नाही. आपल्याला एकदम परफेक्ट बुंदीचे लाडू बनतात. एक वेळा मी थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं, म्हणजे कशा पद्धतीने पाहिजे बेटर की चाळणी जेव्हा आपण घेतो हे तर ते स्वतःहून गळालं पाहिजे अशा पद्धतीने. आणि तो गोलवाला झारा घेतलेला आहे मी, ते दाखवत आहे तुम्हाला बुंदी काढण्यासाठी. आणि एक चमचा पण घेतलेला आहे. आणि ही जी लोखंडी चाळणी आहे ती मी धुवून घेतली, बघू शकता. याचे होल अशा पद्धतीने आहेत, म्हणजे एकदम बारीक होलवाली पण आपण घेऊ शकता जशी तुम्हाला पाहिजे तशी, किंवा स्पेशली बुंदीसाठीच भेटतं ते आणून आपण बनवू शकतो. पण ते माझ्याकडचं हरवलेलं आहे, त्यामुळे मी चाळणीच केलेली आहे. आता थोडेसे हे जे बुंदे आहेत ना, मोठ्या आकाराचे बनत आहेत, कारण ह्याचे होल जे आहेत ना ते थोडेसे मोठे आहेत. म्हणजे ज्वारी वगैरे चाळण्याची चाळणी असते ना ती आहे ही. तर इकडे बघू शकता बेटर कशा पद्धतीने बनलेलं आहे. म्हणजे जसं मी वाटीमध्ये बेटर घेतलं आणि त्या चाळणीवरती वतलं, स्वतःहून ते बुंदीचे दाणे आपोआप गळत होते. म्हणजे वेगळं मला त्याला प्रेस वगैरे करण्याची गरज पडली नाही. म्हणजे अशाच पद्धतीने बेटर आपल्याला लागणार आहे. एकदम परफेक्ट हे बुंदी बनतात. आणि आपल्याला जास्त वेळ तळायचं नाही, एकदम कडक काढायचं नाही आहे. 1 ते 2 मिनिट आपल्याला आलट पलट करत हे व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि काढायचं आहे. कच्चेपणा राहणार नाही आणि एकदम परफेक्ट हे बुंदीचे लाडू म्हणजे बुंदी बनून तयार होतात. तर इकडे अशाच पद्धतीने सगळी बुंदी मी काढून घेतलेली आहे. म्हणजे जास्त वेळ मला लागला नाही, फक्त 1 ते 1.5 तासामध्ये मी सगळ्याच रेसिपी बनवल्या. जसं रवा लाडू, बुंदीचे लाडू आणि खाऱ्यासाठी बुंदी यामध्येच मला काढायची होती. परत चकली मला बनवायची आहे. फक्त 1 ते 1.5 तास तुम्ही अंदाज लावू शकता. मी जास्त प्रमाणात बनवलेलं नाही आहे, स्पेशली गौरीसाठीचे सगळं बनत आहे. तर इकडे चाळणी मी एक वेळा धुवून घेतलेली आहे. म्हणजे 2 वेळा मी हे चाळणीतनं काढले बुंदी. म्हणजे त्याचे होल जे आहेत ना ते झाकले जातात नंतर. आणि एकतर आपण गरम तेलावरती धरतो त्यामुळेही ते कडकपणा येतो, म्हणून धुवून घेतलेलं आहे. म्हणजे जे नंतर आपण इथं बुंदी काढू ते व्यवस्थित यावं, त्यामुळे 1-2 बुंदी काढून घेतली आणि मी चाळणी धुवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने केलं तर एकसारखे हे बुंदी बनून तयार होतात. म्हणजे छोटे मोठे होणार नाहीत. नाहीतर होल झाकल्यानं काय होतं, कुठं पडतं कुठं पडत नाही, कुठं जास्त प्रमाणात पडतं आणि ते वेगळेच होतात. तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट ही बुंदी म्हणजे बनून तयार होत आहेत. तर सगळीच बुंदी मी बनवून घेतलेली आहेत. आणि इकडे पातेल्यामध्ये आणखीन थोडीशी चाचणी ठेवलेली आहे मी, जी रवा लाडूसाठी बनवलेली होती. आणि एक वेळा बनवूया रवा लाडूचं मिश्रण कसं झालेलं आहे. बघू शकता एकदम परफेक्ट बनलेलं आहे. आणखीन एक 5-10 मिनिट ठेवलं तर एकदम परफेक्ट लाडू बनवण्यासाठी ते मिश्रण तयार होईल. तर इकडं बुंदीसाठीही मी म्हणजे लाडूसाठी बुंदी बनवून घेतलेली आहे आणि दुर्डीमध्ये ठेवलेली आणि यामध्ये एक पेपर ठेवलेलं आहे, जी हे एक्स्ट्राचं ऑइल आलेली सगळे एब्झॉर्ब करून घेईल. आणि आता याच कढईमध्ये मला चकली पण बनवायची आहे. पण खाऱ्या बुंदीसाठी मी बुंदी काढत आहे. म्हणजे हे कडक प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे. थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे, म्हणजे छान हे फुलले जातील. जे लाडूसाठी बुंदी बनवली त्यामध्ये खाण्याचा सोडा, मीठ वगैरे काहीच टाकण्याची गरज नाही. पण जे खाऱ्या बुंदीसाठी आपण बनवत आहोत ना बुंदी, त्याच्यामध्ये चुटकीवर मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे. छान मी मिक्स केलं आणि इकडं बनवत आहे. आवडीप्रमाणे आपण कलर वगैरेही टाकू शकता. पण मी कुठलेही कलर घेतलेले नाही आहेत, कारण हे कमी प्रमाणातच बनत आहे. तर इकडे मी ठेवलेली आहे चाचणी बनत बुंदीसाठी. तर बुंदीसाठी आपल्याला 2 तारी चाचणी बनवायची आहे. म्हणजे इकडं जे रवा लाडूसाठी मी चाचणी बनवली ती 1 तारी बनवायची. लक्षात ठेवा, जेव्हा मी शेअर करते ना मी रवा लाडू कशा पद्धतीने बनवते, खूप सारे ताईंचे कमेंट आले की ताई जेव्हा मी बनवले बिघडतच आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक ते ऐकत नाही आहे किंवा मेजरमेंट तुम्हाला समजत नाही, त्यामुळेच ते बिघडत आहे. तर इकडे बघू शकता बुंदीची जी चाचणी बनलेली 2 तारी बनलेली. असं जर समजत नसलं आपल्याला बोटावरती घेऊन, तर आपण पाणी घ्यायचं वाटीत आणि त्यामध्ये ती टाकायची चाचणी थोडीशी आणि एकत्र करायचं, त्याला एक गोळी करायची. गोळी जर बनली तर परफेक्ट चाचणी बनलेली आहे बुंदीच्या लाडूसाठी. आणि ही चाचणी आपल्याला बुंदीमध्ये ओतायची. सगळीच ओतली मी, छान मिक्स केलेलं आहे आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलं. आणि तोपर्यंत इथे जे खारा बुंदी बनत आहेत ते पण मी तळून घेतलेले. बघू शकता एकदम कडक हे आपल्याला तळून घ्यायचं आहे, नंतर तडका द्यायचा आहे त्याला. आता मी अगोदर इकडं लाडू बनवून घेते, कारण आता हे मिश्रण परफेक्ट झालेले लाडू बनवण्यासाठी. आणि असं नाही की आपल्याला गरम गरमच बांधायचं आहे, थोडंसं गार झालं तरी पण परफेक्ट हे बुंदीचे लाडू बनवून तयार होतात. तर इकडे बघू शकता सगळेच लाडू मी अशाच पद्धतीने बनवून घेते. म्हणजे 10 ते 11 इतकेच लाडू बनलेले आहेत बुंदीचे. परत रवा लाडू पण तितकेच बनलेले आहेत. पण रवा लाडूचं मिश्रण आणखी थोडंसं गार व्हायचं होतं, म्हणजे छान ते रवा जे आहे ना चाचणी एब्झॉर्ब करून घेण्यासाठी 1 अर्धा तास तरी आपल्याला लागणार आहे. तर इकडे बघू शकता बुंदीचे लाडू बनवून तयार झाले. ते एकदम परफेक्ट बनलेले आहेत.
जसं की आपण मार्केटमधून आणतो तशाच पद्धतीने बनलेल्या आहेत. आणि रवा लाडूचं जे मिश्रण आहे ना, मला आणखीन एक 10-15 मिनिट ठेवायचं होतं, पण मला आता चकली पण बनवायची. तर मी विचार केला अगोदर हे लाडूचं काम करून घेऊया, म्हणजे बुंदीची तर बनली तर रव्याची पण बनवूया, पण सेट तितका येत नाही कारण हे थोडंसं आणखीन सेट व्हायचं राहिलेलं आहे. तर मी काय केले, लाडू अशा पद्धतीने बनवून ठेवला आणखीन थोड्या वेळानं, म्हणजे थोडंसं हे हडकल्यानंतर ना परत मी सेप दिलेलं आहे. एकदम परफेक्ट हे रवा लाडू बनलेले आहेत. तर बुंदीचे लाडू बनलेले आहेत. तर हे बुंदीचे लाडू बनलेले आहेत. परत रवा लाडू पण बनलेले आहेत, फक्त शेप द्यायचा बाकी राहिलेला आहे ना. तर बुंदीचे लाडू रवा लाडू आणि खारा बुंदीसाठी मी बुंदी काढलेला, फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे याला. तर हे पण नंतर करणार आहे. अगोदर मी चकली बनवणार आहे. आत्ता जेवण खाणं झालं, म्हणजे लाडू बनवणं होईपर्यंत दिनेश पप्पा आलेले होते, परत बाबा पण आलेले होते. तर सगळ्यांचं आमचं जेवण झालेलं आहे. दुपारचं टायमिंग सांगितलं, दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आता. आणि चकलीसाठी पीठ बनवू शकता, किती मळलेलं आहे, म्हणजे थोडंसंच बनवणार आहे मी, जास्त नाही बनवत आहे. तुम्हाला जसं म्हटलं की माझं काहीच करायचं मन नाही आहे, तर इतकी चकली बनवते. मग त्यानंतर झालं बाकीचं जे आहे, आता गौरीची तयारी मी करणार आहे. म्हणजे गौरी आज संध्याकाळी 12पर्यंत आपल्याला उभ्या करायच्या असतात, आणि म्हणजे साड्या वगैरे नेसून, आणि पूजा जी आहे ती सकाळी होत असते. तर चला मला एक चकली बनवून घेते. परत कपडे आहेत बाहेर ते काढून आणायचे. भांडे तर इथं टोपले हे कामच होत नाही, भांड्याचं भरूनच राहतं ते. आता भांडे मी ऐकला लावले आणि दुसरे भांडे जमा करते भरलेले आहे गच्चं, कारण आता जेवण खाणं झालेलं त्यामुळे. परत आता ही पण भांडी खूप सारी झालेली आहेत. तर चला आता पीठ थोडंसं जास्त घट वाटते, थोडंसं पाणी लावून घेतलं तर ठीक आहे. थोडंसं पाणी लावून घेते म्हणजे छान होते चकली, सेट छान आहे. तरी चकलीचं पीठ खूपच थिक झालेलं होतं, तर थोडंसं पाणी लावून मी मळून घेतलेलं आहे. आता चकली बनवायला घेऊया. तर सूप घेतलेला आहे आणि यामध्ये चकली पाडून घेणार आहे. म्हणजे अगोदर मी सगळी चकली म्हणजे एक सेप देणार आहे चकलीचा, मग त्यानंतर तळायला घेणार आहे. आणि अशा कामाला ना एकाला दोघं असलं ना खरंच ही कामं खूप लवकर होतात. एक जण चकली बनवून देत आणि दुसरं जण तळतं, म्हणजे लवकर होतात ही कामं. पण यावेळेत असं झालं ना की दिनेश पण मदतीला नाही, बाकीचे तरी कोणी आले नाहीत, पण दिनेश पण नाही. तुम्ही म्हणत होता आता मदतीला कुणाला तरी बोलव, पण सगळ्यांच्या घरामध्ये असाच कामाचा गोंधळ. आणि गावाकडून पूजा किंवा वेदिका कोणीही येत नाही त्यावर्षी, कारण त्यांना तिकडं जायचं आहे, तिच्या माहेरी जायचं आहे. तिकडं पण त्यांची काय भाऊजे कोणी आलेले नाही आहेत. मग त्यांच्या आईला पण एकटीला कामाचा लोड, त्यामुळे तिकडे गेले दोघे, वेदिका पण आणि पूजा पण. त्यामुळे इकडं मदतीला कोणी आलेलं नाही आहे. तर अगोदर तर जे हे जे चकलीचं हे आहे ना, यामध्ये ना खूप सारे चाळणे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. जे स्टारचं असतं ना जे चकलीचं, ते पण 3 होलचं एक आहे आणि 1 होलचं एक आहे. मी अगोदर 3चं लावलं, मला वाटलं फास्ट होतील कमी वेळात, पण ते जमतच नव्हतं. मग नंतर मी चेंज केलं होतं आणि 1 स्टारवालं लावलेलं आहे. आणि बघू शकता एकदम परफेक्ट चकली बनत आहेत. म्हणजे अगोदर मी अशा पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घेत आहे, नंतर मी तळायला घेणार आहे. म्हणजे जास्त नाही येते, सगळ्याच बनवून घेते आणि संग तळायला घेते. गॅस बंद केले, तेल पण गार झालेलं आहे आता. तर तेल अगोदर गरम करून घेते व्यवस्थित, मग कमी गॅसवरती आपल्याला चकली कडक होईपर्यंत तळायची आहे. थोडासा वेळ लागेल पण काही हरकत नाही. तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते, म्हणजे लसूण सोलणं, वाटणं, चिवडा बनवणार आहे. आणि हे जे खारा बुंदी मी बनवून ठेवलेले आहे त्याला पण मला तडका द्यायचा आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने चकली बनत आहेत आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट हे बनलेले होते. म्हणजे मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने आपल्याला पीठ दळून आणायचं आहे. म्हणजे मेन प्रोसेसिंग तिथंच आहे. तयारी परफेक्ट झाली ना रिझल्ट पण परफेक्टच येतो. म्हणजे सुरुवात जी असते ना आपली ती परफेक्ट झाली पाहिजे. तर अगोदर व्यवस्थित डाळ तांदूळ आपल्याला भाजून दळून आणायचं आहे, म्हणजे पीठ छान होतं. मग नंतर चकली तरी बनणारच आहेत. तर इकडं ताटलीला थोडंसं तेल लावले आणि त्यावरती मी चकली ठेवलेली जी बनवलेली आहे. दुसरी पण ताटली अशाच पण तेल लावून घेतलेली आहे, म्हणजे चिटकणार नाही आहे. ते तिकडे बघू शकता फक्त 2 डबे बनले, जास्त मी बनवलेलं नाही आहे. आणि हे जे चकलीचा डब्बा आहे ना, म्हणजे 2 आहेत अशा प्रकारचे. नंतर मी घेतलेला आहे असा फिरवायचा. आणि अगोदरचं जे होतं ना ते प्रेस करायचं होतं, म्हणजे ते पितळचं होतं, पण खूप जोर लावावं लागतं, त्याला व्यवस्थित होत नाही आणि वेळ पण भरपूर लागत होता. पण मी हे घेतलं. यामध्ये चकली एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात होतात. तर इकडे बघू शकता. आणि खूप सारे चाळण्या पण असतात त्यामध्ये, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची डिझाईनची जर बनवायची असले तर इकडे बघू शकता. सगळी चकली मी बनवून घेतलेली आहे आणि तेल छान गरम झालेले, तर थोडासा मी गॅस कमी केलेला आणि चकली इकडे तळून घेत आहे. आणि जी दुरडी आहे आता ते रिकामी करून घेतली, म्हणजे एक वेगळं मी भांडं घेतलं, त्यामध्ये मी पेपर टाकलेला आहे आणि त्यामध्ये जी बुंदी बनलेली ते मी ओतलेली आहे. आणि ही लाकडी जी दुरडी आहे ते मी रिकामी करून घेतली, यामध्ये ही तळलेली चकली टाकण्यासाठी. म्हणजे जी ही तळी वस्तू असतात ना, ते एखादी भांडं जर आपण घेतलं तर काय होतं, तेल ते बाहेर जाते, म्हणजे त्यामध्येच हे केलं जातं. त्यामुळे एक पेपर टाकायचं आणि लाकडी टोपलं घ्यायचं, म्हणजे
तेल पूर्ण जे आहे ना ॲब्झॉर्ब करून घेतं ते पेपर वगैरे टाकला आपण तर, म्हणून मी हे लाकडी टोपलं घेतलेलं आहे आणि सगळीच चकली मी तळून घेतलेली आहे. छान कडक होईपर्यंत थोडासा वेळ जास्त लागेल, काय हरकत नाही, पण इथं घाई गडबड करायची नाही आपल्याला, कारण थोडंसंही मऊ निघालं की खावं असं वाटत नाही, म्हणजे खाण्यामध्ये ते मजा येत नाही. त्यामुळे थोडंसं आपल्याला कडक तळायची आहे ते व्यवस्थित. तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट ही चकली बनत आहेत. पण आता भांड्याचा ढिगारा लागलेले, खूप सारी भांडी झालेली आहेत, तर भांडे नंतर क्लीन करणार आहेत. एक इकडे चकली तळत आहेत तोपर्यंत हे जे लाडू आहेत ना ते बघू शकता छान सेप दिलेले मी, एकदम परफेक्ट रवा लाडू आणि बुंदीचे लाडू म्हणून तयार झालेले आहेत. आता इथे चकली पण तळून तयार झालेली आहे. आता बनवायचं आहे मला मुरमुऱ्याचा चिवडा आणि खारा बुंदी. तर अगोदर मी मसाले काढून घेते, शेंगदाणे आणि डाळवा अगोदर तळून घ्यायचा आहे. यामध्ये आपण पुदिना, परत कोथिंबीर आणि कढीपत्ता या तिन्ही वस्तू अगोदर तळून घ्यायच्या आहेत. पण आता पुदिना आहे मागलच्या साईडला, तितका वेळ नाही की जाऊन ते घेऊन येईन मी, मदतीला पण कोणी नाही आहे, त्यामुळे मी यावेळी आणलेलं नाही, फक्त कढीपत्ता टाकून बनवला. तर इकडं काय काय रेसिपी मी बनवले ते तुम्हाला दाखवत आहे. चकली बनलेली एकदम परफेक्ट बनलेली आहे बघू शकता. आणि इकडं बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू आणि काल मी चिमण्या आणि करंज्या बनवल्या. गजेल बनवणं मला झालेलं नाही, यामध्ये आपण 2-3 प्रकार बनवू शकतो, तर फक्त इतकंच बनलेलं आहे. आता मी बनवते इकडं मुरमुऱ्याचा चिवडा आणि हे खारा बुंदी, जे खारा म्हणजे जी बुंदी काढलेली त्याचं खारा बुंदी मला बनवायची आहे. आणि ते आवडतात पण सगळ्यांना, खूप आवडीनं खातात. तर इकडं शेंगदाणे घेतलेले आहेत मी, म्हणजे 1/2 किलो शेंगदाणे इथे तळण्यासाठी ठेवलेलं आहे. जोपर्यंत शेंगदाणे तळत आहे तोपर्यंत मी मसाला काढून घेते. तर मसाल्यामध्ये म्हणजे मसाला डब्यामधलाही संपलेला होता, त्याच्यावरती काढलं आणि वेगळं मी इथे चिवड्यासाठी आणि खारी बुंदीसाठी काढून घेतलेलं आहे. म्हणजे 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धना पावडर घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर घेतलेले आहे आणि 1 चमचा मी मसाला घेतलेला आहे. तर मसाले अगोदर काढून ठेवायचे, म्हणजे नंतर गोंधळ होत नाही. नाहीतर काय होतं, आपण फोडणी ठेवले आणि मसाले काढत असलं मेजरमेंटही समजत नाही आपल्याला आणि ते फोडणी पण करपते. तर इकडं शेंगदाणे डाळवा अगोदर तळून घेतलं, कढीपत्ता तळून घेतला, मसाले मग नंतर मी कढईत 2 चमचे तेल घेतलं, परत मोहरी जिरं टाकलं आणि लसूण टाकलेली खूप सारं. आणि कुठेही गॅस फुल करायचं नाही, आपल्याला कमी गॅसवरतीच हा मसाला बनवून घ्यायचा आहे. लसूण परतून घेतलं, मसाले टाकले, परतून घेतले, नंतर डाळ व शेंगदाणे टाकून हा मसाला जे आहे ना ते मुरमुऱ्यात ओतलेला आहे. थोडासा मसाला ठेवून मी खाराबुंदीसाठी तोच मसाला घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही मी मिक्स केलेला आहे आणि छान मिक्स करून इकडे ठेवलेलं आहे. एकदम मस्त असा चिवडा आणि खाराबुंदी बनलेली आहे. आणि कपडे हडकले की ते बघत होते अधूनच, म्हणजे अधूनमधून पाऊस पण येत आहे, तर कपडे आणखीन हडकलेले नाही आहेत. मग मी म्हणले तोपर्यंत भांडे क्लीन करायचे, भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत. आता करायचं आहे बाप्पांचं विसर्जन. तर टायमिंग सांगितलं तर इव्हनिंग 5 वाजलेले आहेत आणि आता मला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. दिनेशचा वेट केला, फोन पण केलेला होता की ये लवकर बाप्पांचं विसर्जन करायचं आहे, पण कामं खूप आहेत आणि हे पण आणखीन उद्घाटन आलेले नाहीत. यावेळी खूप गोंधळ आहे, म्हणजे फक्त माणसाची कमी झालेली आहे आणि कामं जास्त झालेली आहेत. म्हणजे घरामध्ये कसं मी एकटी आहे सगळ्या कामामध्ये, ते आता सणावाराची कामं जास्त असतात, पण ते पण मला एकटीला खूप कामाचा लोड झालेला आहे. यांची तब्येत ठीक नाही, दिनेशला गॅरेजमध्ये, त्याला पण कामाचा जास्त लोड झालेला आहे. कॉलेज पण सुट्टी आहे यावेळीमध्ये, तो पण इतका बिझी झालेला आहे. तर असू दे म्हणलं जसं आहे तसं. तर इकडं मी सगळ्या आरत्या समय काढून ठेवलेल्या आहेत, कळस काढलेला आहे आणि बाप्पांची पूजा आरती करून बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे. थोडंसं दुःख वाटतं जेव्हा बाप्पा जातात, जेव्हा येतात त्यावेळेस खूप आनंद असतो, पण जातवेळेस थोडंसं दुःख. तर मी गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे. सगळे पूजेची सामग्री काढून ठेवलेली आहे. चहा बनलेला होता, अगोदर चहा घेतला कारण यावेळी थकून जमणार नाही, खूप एनर्जीची गरज आहे, तर अधूनमधून चहा बनतच असतो. तर चहा घेतला आणि आता मी इकडं बनवत आहे शेवयाची खीर आणि थोडंसं भात, म्हणजे नैवेद्यासाठी आता गौरी आगमन होणार. तर वरच्या साईडला सगळे मी जे आहेत ना डबे ठेवलेले, त्यामध्ये आहेत गौरी आणि जे सामाने म्हणजे 2 आहेत ते ड्रम. तर आता ते पण मला काढता येत नाही, पण आता कोणी नाही घरामध्ये, आता काय करू मी, त्यानंतर म्हणजे नंतर लेट पण होणार आहे, आता वेट करत बसेन कारण ते रात्री 10 वाजता आलेली होती सगळे. तर या वेळेत मी कुणाचाच वेट करत नाही. जसं तुम्ही बघितलं सगळ्या रेसिपी, आता उद्या पण असंच आहे, कुणाचाच वेट नाही, कोणी येणार नाही आहे, कारण गावाकडून कोणी येणार नाही ते पण अगोदर सांगितलेले आहेत. आणि कसं आहे आता यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे दिनेश पण गॅरेजमध्येच बिझी आहे. तर म्हटलं जे करायचं आहे ते एकटीला करायचं आहे. तर शेवायची खीर भात मी बनवून घेतलेली, अगोदर नैवेद्य मी बनवला आणि आता चढलेले वरती, आता बघूया घ्यायला येते की नाही, पण खूप वजे होते आणि मला जमत नव्हतं. एक वेळा वाटायचं की झोप जात आहे, आता मी पडन खाली, तरी पण मी कसं बसं काढलं, म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे तर काहीच होणार नाही. तर गौरी मी कशा पद्धतीने बसवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. बाय बाय.